आता तुम्ही म्हणाल की कालच प्रवासात स्वतःच्या वस्तू सांभाळून ठेवण्याबद्दल सांगून आज पुन्हा पासपोर्ट हरवला, म्हणजे मी माझ्या आधीच्या अनुभवातून शिकलेलो नाही हे सिद्ध होतंय. हो, कदाचित ते बरोबरच असेल. फरक फक्त एवढाच आहे की माझी बॅग चोरली होती आणि पासपोर्ट गहाळ झालाय. तर ही गोष्ट आहे माझ्या स्वित्झर्लंड ते पुणे ह्या प्रवासातली. माझा प्रवास हा झुरिक इथून सुरू होऊन अबुधाबीमध्ये थोडा वेळ थांबून पुढे पुणे असा होता. झुरिक ते अबुधाबी प्रवास झाला, मध्ये 4 तासाचा विश्राम आणि पुढे पुण्याला जाणार होतो. अबुधाबीच्या एअरपोर्टवर टाइमपास करत वेळ घालवत होतो तोच मला माझ्या ऑफिसमधला एक कर्मचारी भेटला. मग आम्ही दोघांनी गप्पा मारत वेळ घालवला. शेवटी विमानात बसण्याची वेळ आली तेव्हा निकासद्वाराजवळ पासपोर्ट बघितला जातो. तिथे मग बसमध्ये बसून विमानात सोडली जाते. आम्ही दोघांनी हा सोपस्कार पार पाडून बसमध्ये प्रवेश केला. माझ्याकडे तेव्हा 4 पासपोर्ट एकमेकांना जोडलेले होते, कारण माझे आधीचे पासपोर्टचे काही व्हिसा अजून वैध होते. त्यात मित्राने मला विचारलं की एवढे पासपोर्ट आहेत, कुठे कुठे फिरलायस तू आतापर्यंत. मी त्याला माझा पासपोर्ट दिला आणि म्हटलं बघ तूच. तो पासपोर्टची पानं चालू लागला. तेवढ्यात बस विमानाजवळ पोहोचली म्हणून त्याने माझा पासपोर्ट परत दिला. मी नेहमीप्रमाणे माझ्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये पुढच्या कप्प्यात ठेवला आणि आम्ही विमानात बसलो. पुढचा प्रवास अर्थातच उरलेल्या गप्पा मारण्यात गेला. पुण्यात पोहोचल्यावर तिथे आगमन कक्षात पुन्हा एकदा पासपोर्ट बघून भारतात परत आलो आहोत याची नोंद करून व शिक्का मारण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही रांगेत उभे होतो. आमचा नंबर जवळ आला बघून मी माझा पासपोर्ट काढण्यासाठी ज्या कप्प्यात पासपोर्ट ठेवला होता तिथे बघितले तर पासपोर्ट नाही. मी इतर कप्पे तपासले, तिथेही नाही. मला वाटलं कदाचित विमानात राहिला असेल म्हणून मी तिथे असलेल्या एअरलाईनच्या कर्मचाऱ्याला विनंती करून विमानात विचारण्यास सांगितलं. त्याने चेक केलं आणि विमानात पासपोर्ट नाही हे सांगितलं. आता मात्र माझी चिंता वाढली होती. पुढे काय हा प्रश्न होताच. त्यातच बाजूच्या एका प्रवाशाने मला सांगितलं की पासपोर्ट हरवला म्हटल्यावर ही लोक खूप त्रास देतात, तुम्हाला कदाचित दिवसभर थांबावं लागेल. माझा हा पहिलाच अनुभव होता. मीही होईल ते बघू असे म्हणून हा प्रवास अधिकाऱ्यासमोर जाऊन जे घडलं ते सांगायचं ठरवलं. मित्राला माझी बॅग घेऊन पुढे जायला सांगून मी रांगेत उभा राहिलो. रांगेत उभा असताना सारा घटनाक्रम आठवू लागलो तर माझ्या लक्षात आलं की कदाचित बसमधून उतरताना माझा पासपोर्ट बसमध्येच किंवा चालत विमानापर्यंत जाताना कुठेतरी पडला असावा. माझा नंबर आल्यावर मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी मला विचारलं की पासपोर्ट कुठे हरवला. त्याही परिस्थितीत कालच्या ब्लॉगमध्ये वर्णन केल्याप्रमाणे मला माझ्या बॅगची चोरीची घटना आठवली आणि मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं की मला इथे आल्यावर पासपोर्ट नाही हे लक्षात आलं आहे, नक्की कुठे हरवला माहीत नाही. अबुधाबीमध्ये पडला असेल हे सांगण्याचं टाळलं, नाहीतर त्यांनी मला परत जाऊन तिथे कंप्लेंट करा असं सांगितलं असतं. त्यावर त्या अधिकाऱ्याने मला पासपोर्टची एखादी प्रत असेल तर दे म्हटले. मी त्याला माझ्या लॅपटॉपवर असलेली स्कॅन कॉपी दाखवली. त्याने ती घेऊन त्याची प्रत काढली आणि मला त्यावर सही करायला सांगितली. मी तसं केल्यावर त्यांनी मला जायला सांगितलं. मला थोडं आश्चर्य वाटलं. दिवसभर थांबावं लागण्याच्या तयारीत असलेला मी थोडा भांबावलोच. त्यांना म्हटलं माझा पासपोर्ट नाहीये तरी मी जाऊ. त्यावर त्या अधिकाऱ्याने मला व्यवस्थित निहाळलं आणि म्हणाला तुम्ही आणि तुमचा पासपोर्ट जे काय करायचंय ते बाहेर जाऊन करा. हे उत्तर ऐकल्यावर तो अधिकारी देखील पुण्याचाच असावा याची मला खात्री पडली. पुढे पोलीस FIR वगैरे करून मी माझा नवीन पासपोर्ट काढला, तो भाग वेगळा. पण पोलीस स्टेशनमध्येही मी पासपोर्ट अबुधाबी इथे पडला असेल हे सांगण्याचं टाळलं होतं. हे वेगळं सांगायला नको नाही का. तर मित्रांनो, थोडक्यात एकदा अनुभव घेऊनही आपल्याकडून पुन्हा ती चूक होऊ शकते हेच यातून सिद्ध होतं. अर्थात आता मी परदेशी प्रवास करताना थोड्या वेळाने पासपोर्ट चेक करत असतो हे तितकंच खरं. माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आणि त्यातून मी घेतलेला बोध ही सिरीज तुम्हाला कशी वाटते यावर आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे. भेटूया पुन्हा अशाच एका वेगळ्या सत्य घटनेवर आधारित गोष्टीत. नमस्कार.